अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझ्या या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर आता थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आजचा आपल्या व्हिडिओचा विषय नेमका कोणता आहे. तर बघा, आज आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत की पहाटे 4:30 ते 6:30 या वेळेत समर्थ म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांना तुम्हाला काय मागायचं आहे. बघा, ज्यावेळेस तुम्ही एखादी इच्छा पहाटे बोलाल किंवा मागाल तर ती 100% पूर्ण होते, म्हणजे होतेच. आणि तुम्हाला ते नक्कीच मिळणार पण, ते पण 100% काय 101%. तर तुम्हाला ही म्हणजे हा उपाय नेमका करायचा कसा, तर तेच या व्हिडिओमध्ये एकदम साध्या आणि सोप्या भाषेत मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्याचबरोबर जर चॅनेलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका आणि त्याचबरोबर शेअर करायला सुद्धा विसरू नका. आता बघा, तुम्हाला ही 21 दिवस ही सेवा करायची आहे. सेवा म्हणा, उपाय म्हणा, तुम्हाला 21 दिवस हा उपाय करायचा आहे. आणि बघा, कोणताही उपाय करताना तुमचा विश्वास हा खूप अतूट विश्वास पाहिजे आणि संयमही तितकाच पाहिजे. असं नाही की 21 दिवस झाले तरी पण तुमची जर इच्छा पूर्ण झाली नाही, किंवा सुरुवात करायच्या आधीच तुम्ही जर म्हणतात होणार की नाही, इच्छा पूर्ण होणार की नाही, असं मनामध्ये निगेटिव्ह विचार हे कधीच येऊ द्यायचे नाहीत. मनामध्ये नेहमी पॉझिटिव्ह विचारच ठेवून तुम्हाला ही सेवा करायची आहे. ज्यावेळी आपल्या मनामध्ये नेहमी पॉझिटिव्ह विचार असतात ना, तर तसंच आपल्यासोबत घडत असतं. त्यामुळे निगेटिव्ह विचारांना आपल्या मनामध्ये जागा देऊ नका. आता बघा, आपल्याला काय करायचं आहे, आता पहाटे 4:30 ते 6:30 हा ब्रह्ममुहूर्ताचा टायमिंग आहे. आणि ब्रह्ममुहूर्ताच्या टायमिंगला ज्यावेळेस आपण एखादी इच्छा बोलाल किंवा एखादं मनामध्ये काहीतरी तुमच्या इच्छा असेल, ती जर तुम्ही देवांना सांगाल किंवा एखाद्या देवाचं नामस्मरण जरी तुम्ही केलं तरीसुद्धा तुमच्या मनातील जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होते. आणि बघा, आधीची जी आपली म्हणजे आजी आजोबा पणजोबा आहेत, तर ते सकाळी उठल्या आधी देवाचं नाव घेतात, देवाचं दर्शन घेतात आणि दोन्ही हात जोडून ते काहीतरी म्हणतात. हे आपल्याला माहीत असतं, पण ते नेमकं काय म्हणतात हे बऱ्याच जणांना माहीत नसतं. ती एक प्रार्थना करत असतात देवांना की दिवसभर जो आजचा येणारा दिवस आहे तर तो पूर्ण दिवस एकदम चांगला प्रसन्न जावो, दिवसभरात काहीही अडचणी संकट येऊ नये, अशी ती देवांना प्रार्थना करत असतात. तर आज आपण तीच प्रार्थना नेमकी आपण कशी करायची आहे ते जाणून घेणार आहोत. तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे, ज्यावेळेस आता पहाटे 4:30 ते 6:30 म्हणजे हे ब्रह्ममुहूर्ताचं टायमिंग आहे. आणि या टायमिंगमध्ये तुम्ही जे मागाल, जे बोलाल, जसं वागाल तसंच तुमच्यासोबत होतं म्हणजे होतं. आणि ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराकडे किंवा ब्रह्मांडाकडे जे काही मागाल ते तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार, हे तर 100% खरंच आहे. आणि बघा, ज्यावेळेस आपण पहाटे देवाचं नाव घेतो, झोपताना देवाचं नाव घेतो, तर ती खूप छान सवय आहे. आवर्जून पहाटे उठल्या देवाचं नाव जर घेतलं ना, तर अख्खा पूर्ण दिवस हा तुमचा फ्रेश, आनंदी आणि सुखदायी हा जातोच. एकदा नक्की ट्राय करून बघा. आता ब्रह्ममुहूर्ताच्या टायमिंगलाच का बरं? कारण यावेळेस देव हे पृथ्वी तलावर आलेले असतात, म्हणजे देव हे खाली आलेले असतात आणि जास्त दैवी तत्व जास्त पहाटेच्या वेळेस जागृत असतं. त्याचबरोबर जी काही आपण इच्छा बोलतो, जी काही आपल्या मनातील जी इच्छा आहे ती बोलतो, तर त्यावेळेस एक चुंबकाप्रमाणे ती इच्छा ब्रह्मांडाकडे म्हणजे असं खेचली जाते आणि ती इच्छा आपली ही पूर्ण होते म्हणजे होते. कारण देव, ब्रह्मांड हे आपली इच्छा ऐकत असतात. मग जी आपण चांगली इच्छा बोलतो ती इच्छा आपली पूर्ण होणार म्हणजे होणारच. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, पहाटे उठलं की
अंथरुणात आहे त्याच ठिकाणी बसून तुम्हाला हा उपाय करायचा आहे. असं नाही की स्वामी महाराजांचा हा उपाय आहे आणि उठल्या उठल्या कसं करावं, त्यामुळे अंघोळ केल्यानंतर इकडे तिकडे फिरल्यानंतर तर नाही. ज्यावेळेस तुम्ही इकडं तिकडं फिरचाल, अंघोळ करचाल, तर त्यावेळेस ती जी काही पॉवर आहे, ती जी काही चुंबकीय सारखी ती जादू आहे किंवा जे दैवी तत्व जे पृथ्वी तलावर आहे पहाटेच्या वेळेचं, तर ते तोपर्यंत सगळं काही नाहीसं होतं. त्याच्यामुळे ज्यावेळेस पहाटे या टायमिंगमध्ये तुम्ही अंथरुणात आहात, त्या ठिकाणीच बसून तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तुम्हाला काय करायचं आहे, उठल्या उठल्या आधी दोन्ही तुमचे हात असे जोडायचे आहेत, म्हणजे ओंजळ करायची आहे. दोन्ही हात तुम्हाला असे जोडून अशी ओंजळ करायची आहे आणि तुम्हाला तुमची जी काही इच्छा आहे ती स्वामी समर्थ महाराजांना तुम्हाला मागायची आहे. मग ती इच्छा कोणतीही असो, नोकरीबाबत असो, विवाहसंबंधित असो, संतानप्राप्ती संबंधित असो, स्वतःचं घर होण्यासंबंधित असो किंवा शैक्षणिक असो किंवा काहीही असो, काहीही जी तुमची इच्छा आहे ती इच्छा असो. सगळ्यात आधी असे 2 हात तुम्हाला असे करायचे आहेत. म्हणजे बघा, ज्यावेळेस आपण देवाकडे काही मागतो त्यावेळेस अशी दोन्ही हाताची ओंजळ करायची आहे. म्हणजे ती रिकामी जी ओंजळ आहे तर ती स्वामी महाराजांच्या कृपेने ती ओंजळ पूर्ण भरून जाईल आणि स्वामी महाराज त्या रिकाम्या ओंजळीत तुम्हाला जे काही पाहिजे ते स्वामी महाराज तुम्हाला देणार आहेत. त्यामुळे अशा प्रकारे तुम्हाला दोन्ही हात जोडायचे आहेत आणि स्वामी महाराजांना तुम्हाला 11 वेळेस स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. बघा, तुम्हाला जितकं शक्य आहे तितक्या वेळेस तुम्ही करू शकतात, पण शक्यतो 11 वेळेस तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप अंतःकरणातून करायचा आहे बरं का. असं नाही की यांनी सांगितला त्यांनी सांगितलं म्हणून उगाच ट्राय करून बघायचं होतं की नाही किंवा खरं आहे का खोटं आहे, असं जर तुम्ही मनात विचार आणून जर असा जर उपाय केला तर तो उपाय तुमचा सक्सेस होणार नाही. त्यासाठी तुमच्या मनामध्ये एक पॉझिटिव्ह विचार, एक पॉझिटिव्ह आत्मविश्वास असायला पाहिजे की हां, मी ही इच्छा बोलणार आहे आणि ही इच्छा माझी एवढ्या दिवसात पूर्ण होणार म्हणजे होणारच, असं पॉझिटिव्ह विचार करून तुम्हाला ही सेवा, हा उपाय करायचा आहे. आणि नंतर बघा, तो उपाय तुमचा नक्कीच सक्सेस होणार म्हणजे होणार. त्यामुळे 21 दिवस तुम्हाला हा उपाय करून पाहायचा आहे. तुमचा हा उपाय 21 दिवसाच्या आतसुद्धा तुम्हाला याचा अनुभव येईल. 21 दिवसाच्या आतसुद्धा तुमची जी काही मनोकामना, इच्छा आहे ती पूर्ण होईल. जर तुम्ही खूप अंतःकरणातून किंवा विश्वास ठेवून, संयम ठेवून जर ही सेवा, हा उपाय केला तर. नाहीतर मनामध्ये विश्वासच नाही, उगाच करायचं म्हणून केलं किंवा दुसऱ्याचं या उपायाने चांगलं झालं म्हणून जर स्वार्थापोटी जर केलं तर असं अजिबात तुमची इच्छा पूर्ण होणार नाही. त्यामुळे पूर्ण विश्वास ठेवून आणि संयम ठेवून 21 दिवस नाही झालं तर 22व्या दिवशी नक्की पूर्ण होईल, असा विश्वास ठेवून जर तुम्ही ही सेवा केली ना तर नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होईल. तर आवर्जून दररोज सकाळी सकाळी पहाटे ब्रह्ममुहूर्ताच्या टायमिंगला उठल्या उठल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचं दोन्ही हात जोडून ओंजळ करून स्वामी महाराजांना तुमची इच्छा सांगून 11 वेळेस स्वामी महाराजांचं नामस्मरण घ्या आणि बघा, नक्कीच विश्वास ठेवून जर ही सेवा केली तर नक्कीच तुमची इच्छा ही पूर्ण होणार म्हणजे होणार. तर असा होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. त्याचबरोबर सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक नक्की जरूर करा आणि छान अशी कमेंट करा. चला तर मग भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत माझ्या सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.